नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज बनवणार आहे पोह्याचा चिवडा. त्यासाठी मी घेतलेला आहे शेंगदाणे, डाळ व हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि 1 वाटी पोहे. तर कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ व पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची आहे. तर आता मी टाकलेली आहे 1 चमचा हळद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता मी टाकलेले आहेत 1 वाटी पोहे. पोहे टाकल्यानंतर मी हे चांगलं परतून घेणार आहे. गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅस करून थोडा वेळाने परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकलं आहे मीठ. अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी साहित्य वापरून, तेलसुद्धा मी कमी वापरलेलं आहे. लहान मुलांना तुम्ही हा जर चिवडा बनवून दिला तर ते खूप आवडीनं खातील आणि एकदम सोपा आणि झटपट होणारा असा चिवडा आहे. पोहे जर तुम्हाला खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असा चिवडा बनवून खाऊ शकता. अगदी 5 मिनिटामध्ये हा चिवडा तयार होतो. तर चिवडा तयार झालेला आहे. तो मी आता प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता, दिसायलाही खूप छान आणि खायला एकदम चविष्ट असा हा चिवडा बनून तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा हा चिवडा घरी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.